नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय परेलला. मानदेशी महोत्सव सुरू झालेला आहे आजपासून 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. वेळ असणार आहे सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. हे प्रदर्शन जे आहे ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील इथे ग्रामीण महिला आलेल्या आहेत आणि विविध अशा स्टॉल लावलेल्या आहेत, जे आपल्याला गावाकडची चव जी आहे ती मुंबईत पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला खाद्यपदार्थांचे स्टॉल तर आहेत आणि फळ भाज्या ते सुद्धा आणले आहेत आणि विविध असे युनिक प्रोडक्ट आहेत, जे तुम्हाला गावाकडची आठवण नक्कीच येणार या प्रदर्शनामध्ये. तर या प्रदर्शनामध्ये तुम्ही आवर्जून आलं पाहिजे. चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. ह्याचा पूर्ण पत्ता वेळ सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तर नक्की चेकआउट करा. अशा प्रकारे हा गेट लागलेला आहे. मानदेशी महोत्सव 5 ते 9 फेब्रुवारी. वेळ आहे सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. स्थळ आहे नरेबाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल आणि एकदमच ना केम हॉस्पिटलच्या एकदम जवळ आहे, 4 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर मित्रांनो, पहिलं स्टॉल आहे सांगलीहून आलात ना? अच्छा. आणि आपण काय दगडी खलबत्ते घेऊन आलात? आम्ही हाताने सगळं बनवतो. हे सगळं हाताने बनवता आपण. ह्याची काय किंमत असेल ताई? 500 रुपये. किती? 500. अच्छा. हे कशाचं बनलेलं आहे? ह्याचा आहे ग्रेनाइटचा. आणि हे वाला? ही आपली दगडी आहे. दगडी आहे. ह्याची किंमत किती आहे? त्याचं 550 रुपये. 550. अच्छा. ती छोटी जाती आहे. ही छोटी जाती आहे मिनिएचर साठी. ही कितीला? 700 ला. 550 आहे आणि ती 700. अच्छा. मार्बल. आणि हे मार्बलचं 750. अच्छा. आणि हे वाला ग्रेनाइटचं 550. 550. ती अच्छा. साईज सेमच आहे. अच्छा, सेम साईज आहे. मोठा खलबत्ता हा? त्याचं सांगितलं 1200 रुपये. ह्याची 1200 रुपये. अच्छा. आणि त्यानंतर हे वाला? त्या जात्याचं सांगितलं 850. हा दुसरा दगड आहे? हा दुसरा दगड आहे? होय, कुरुंदाचं आहे ते. कुंडाचा. अच्छा. यामध्ये आणि यामध्ये काय फरक असतो? हे काळा आहे ते कुरुंद आहे, तिकडे कर्नाटक दगड मिळते. हा कर्नाटकाकडे येतो? हा. 500, 450. अच्छा. जरा वाटून टाकायचं आपलं पाणी घालून. हा. आपलं भाजीपाला वाटलं तर निघून जातंय. खर लय लागत नाही त्याला. अच्छा. ह्याला गिरनेट आहे का नाही, ह्याला डायरेक्टच वाटायचं. याला डायरेक्ट वाटायचं. याला काहीच पाण्यानं धुयाचं वाटायचं. याला काय करायला लागत नाही. काहीच करावं लागत. याला जरा थोडंसं दगडाचं आहे नाही ते. हा. त्याला जरा तांदूळ आणि तेल वगैरे असं टाकावं लागतं ना पहिले स्टार्टिंगला. पुढच्या स्टॉल वरती आलो. 7 नंबर स्टॉल आहे. नमस्कार दादा. नमस्कार. हातमाग घोंगडी उद्योग. आपण कुठून आलात दादा? इंदापूर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. अच्छा. आपण घोंगडी आणली? आम्ही घोंगडी आणले ते आणि चरक्यावरती धागा बनवतो. अच्छा. चरक्यावरती हा धागा बनवतायत बघा ताई. वा. आणि हे म्हणजे कसं बनवतायत? हे चरक्यावरती धागा बनतो. आपलं गांधीजीचा चरखा होता हा हा हा. त्याच्यावरती आपण धागा बनवतो. अच्छा. धागा बनवल्यानंतर आपलं घोंगडी बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. हा धागा आहे, याला तुम्ही असं काढून असं विकता एक एक करून. अच्छा. आणि मग ही अशी घोंगडी बनते? अशी घोंगडी बनते. अच्छा. ही कोणती? मेंढ्यांच्या केसांची? मेंढ्यांच्या केसाची आहे. अच्छा. आणि किती बाय कितीची आहे? 4x9 आहे. 4x9 आहे. जावळाची घोंगडी आपल्या लहान पिल्ल्याची असते ना, पहिल्यांदा एकदाच मिळते. अच्छा. ही सर्वात महाग असते? सगळ्यात महाग असते. 2,500 रुपयाला घोंगडी आहे. 2,500 ला ही. अच्छा. आणि ह्याच्यापासून जे फायदा आहे, मणक्याचा त्रास असेल, तुम्हाला सांधिवत असेल किंवा पित्त असेल, पित्त म्हणजे खाजवणारं पित्त असतं ना, ते सर्व निघून जातं. मग याला काही वॉश वगैरे नाही करत ना? ह्याला फक्त झाडलं जातं? काय गरज नाही. हे जर धुळीत टाकले आणि झटकली तर क्लीन होऊन जाते. अच्छा. ओरिजिनल घोंगडी असेल तर. अच्छा. आता बाजारात डुप्लिकेट बेल आहेत बघा, ठेवा लागते. डुप्लिकेट कशी ओळखायची? डुप्लिकेट कॉटन मिक्स असते. कॉटन मिक्स असतात. यामध्ये काय फरक आहे? हे आपण पांढऱ्या लोकरीला कलर करून दिलेलं आहे बघा. अच्छा. कलर केलेली आहे. हे जे आहे ना, हे पांढऱ्या लोकरी. ही मोठ्या मेंढ्यांच्या पिल्लाची नाही, हे मोठ्या मेंढ्याची. बघा हे 5x8 आहे. 5x मोठी आहे. मोठी आहे. वा. खूपच सुंदर आहे बघा. वा. हे स्वतः आम्ही हँडमेड वस्तू. बघा हे छोटा धागा आहे, त्याचा मोठा धागा करून कलर करतो. पांढऱ्या लोकरीला कलर करतो का हे जे बघा असे कलर करतात. कलर करतो. बघा. म्हणजे पूर्वी तर अशीच यायची, आता वेगवेगळे टाईप यायला लागले, कलर वगैरे यायला लागले. बरोबर. आणि ह्याचे जे केस पडतात घेतल्यानंतर ते किती दिवस पडतात? त्याला काय करावं लागेल? बघा हे कसं असतं माहितीये का, चांगल्या प्रतीची जर तुम्ही घोंगडी घेतली तर त्याची एक
15-20 दिवस केस पडतात. 15-20 दिवस पडतात. आणि जर हलक्या प्रतीची घोंगडी घेतली, साधारण म्हाताऱ्या मेंढीची घोंगडी घेतली तर त्याचे कंटिन्यू केस पडत राहतात. अच्छा. थोडासा प्रॉब्लेम असा असतो, थोडीशी धुतल्यानंतर परत वाळवल्यानंतर ते सेट होऊन जाते. अच्छा अच्छा. आणि त्यासोबत तुमच्याकडे इथे टोप्या सुद्धा आहेत. टोप्या आहेत, हातातला आहे कंगन. अच्छा, हे काय? कंगन हातातला असतो. अच्छा, हे हातात घालायचं. याने काय फायदा होतो? उष्णता कमी होते. उष्णता कमी होते का? हा, थंडीत कसं असतं, हे थंडीत घोंगडी आहे का नाही, थंडीत गरम राहते. अच्छा, गरमीत थंड राहते. स्वदेशी. याची किंमत काय? याची किंमत आता सध्या 100 रुपये आहे. 100 रुपये. आणि याची 25 रुपये. 25 रुपये. अच्छा, वा, सुंदर आहे. आणि याने काय होतं? उष्णता कमी होते. उष्णता कमी होते. अरे वा, सुंदर आहे. आणि देवदेवासाठी, तळीबंडारासाठी, सगळ्यासाठी घोंगडी उपयुक्त असते. उपयुक्त आहे. बरोबर, पारंपरिक आहे आपला. पारंपरिक. बरोबर. तळीबंडारा सर्व लिहिलेलं आहे इकडे. धार्मिक विधी, मणक्यासाठी, पाठीसाठी सर्व लिहिलेलं आहे तुम्ही. घोंगडी बैठकीसाठी, थंडीपासून संरक्षण आणि योगासनासाठी. 9767 175638. हे डायरेक्ट लोकरीपासून बनवलेलं असते. अच्छा. करंजी पेंट खळ लागते. अच्छा. आणि हे काय होतं, मुंबईच्या थोड्याशा वातावरणात, दमट वातावरणात थोड्याला कीड लागायची भीती असते. अच्छा. म्हणून आम्ही 3-4 वर्षापासून येतोय. मग हे धाग्यापासून बनवायला चालू केलं बघा. अच्छा अच्छा अच्छा. तर सध्याची परिस्थिती अशी झाली की रेनकोट वगैरे झाले तर जुनी माणसं राहिली नाही ती. अच्छा. त्यामुळे कोकणातल्या घोंगडीचा आता उतरती कळा लागली. पूर्वी अशीच कोकणामध्ये घोंगडी घेऊन पावसामध्ये जायचे. आताचे लागवड करत होते बघा. बघा. आणि आता काय झालंय, नवीन हे आल्यामुळं, जनरेशन आल्यामुळं नवीन रेनकोट वगैरे भेटतात. बघा. त्यामुळे त्याचे घोंगडीचे फायदे बी त्यांना लक्षात येत नाही, त्यांना काही नाही. बघा. आणि सध्याची परिस्थिती असं, घोंगडीला थोडी गरगर आली. पण हे मानदेशी फाउंडेशन आहे की नाही, त्यांना मुंबईत जे बघवलंय त्याबद्दल तुमचं खरंच एक प्लॅटफॉर्म मिळाला. प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्यामुळं त्यांचं धन्यवाद. बरोबर. नाही, इकडे मातीची भांडी आहेत बघा, सगळी मातीची भांडी आहेत. आणि दादा, आपण कुठून आलात दादा? ओडस तालुका, सातारा जिल्ह्यात मिळता. मानदेश हे सातारा जिल्हा आहे ना एक? हो. म्हणजे सातारा जिल्हा आहे आणि त्यातला एक तालुका आहे. तिथून म्हणजे हे सगळे ग्रामीण लोक आली आहेत आपापले प्रोडक्ट घेऊन. बरोबर ना? हो, बरोबर. आता मातीच्या भांडीबद्दल काय सांगाल दादा थोडक्यात? का वापरावे हे लोकांनी? मातीच्या भांड्यापासून आपल्या शरीराला हानिकारक केमिकल युक्त जगण आहे. बरोबर. ते जर मातीच्या भांड्यातनं आपण खाल्लं तर आपल्या आरोग्याला त्याचा लाभ होईल. हे काय, हे कशाला युज होणार? हे आपण रोजच्या जेवणासाठी, भाजी. अच्छा, त्यासाठी. लहान घेतलं तर चहा पण. अच्छा. आणि हे छोटे छोटे ग्लास पण आहेत ना? कुल्हड वाली चाय आता मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध झालेली आहे. तर ते आणलेलं आहे दादांनी. आणि हे चूल आहे का? चूल. अच्छा, लहान मुलांची खेळणी, मिनिएचर. आणि पाण्याची बाटली कशी काय, कितीला ही? 250 रुपये. ओळखायचं कसं असतं? ओरिजिनल असं मारून ना, खणखणीत आवाज यायला पाहिजे असा. तर म्हणजे ती माती आहे प्रॉपर भाजणी झाली. प्रॉपर भाजणी झालेली. सगळं जेवणाची भांडी आहे. वा. कढई आहे बघा, बरंच काही आहे बघा. तवा पण आणलेला आहे बघा मातीचा. कुंडी पण आणलेली आहे बघा मातीची. वा. आणि लोणची वगैरे ठेवण्यासाठी पण आणलेलं आहे. खूप काय आणलेलं आहे. तर दादा, तुमचा नंबर कोणता आहे? हाच आहे ना? हा बघा, हा दादांचा नंबर आहे. तर नक्की या आणि या दादांना नक्की सपोर्ट करा. कारण मातीच्या भांडीमध्ये आपलं जेवणातलं जे न्यूट्रिएंट राहतं ते राहतं. इथे आल्यानंतर एक गावाला आल्यासारखं वाटायला लागलंय. स्टॉल नंबर 9 आहे. हे काय बॅम्बूनी बनवलेलं आहे का? हा सर, हे बांबूचं नाही, ताडाचे झाडाचं. तारपा आहे ना हे? हा, तारपा ह्याला बोलतात. किचन बनवलंय तारपाचं. किचन. अरे वा, सुंदर. आणि हे हातोडीवाला उडनचा किचन. सुंदर, काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. ह्या फ्रीज मॅग्नेट, वावली प्रिंट मध्ये. फ्रीज मॅग्नेट वाली पेंटिंग किचन आहे. केसाची स्टिक आहे. बरोबर. आणि हे प्लेन मध्ये कानाचे इयरिंग्स बनवले. इयरिंग सुद्धा आहे. वा, सुंदर. आणि हे तारपा इयरिंग बनवले. तारपा इयरिंग बनवले. आणि हे काय, हे बॅग आहे का? हा, हे बांबू बॅग आहे. बांबूने बॅग बनवले. वा, सुंदर. हे कितीला आहे? हे 200 रुपयाला. 200 रुपयाला. वा, स्वस्त आहे. आणि पंखा आहे का? हा, हे फॅन एवढा. जपानीज फॅन. हा कितीला? हे 100 रुपयाला. फक्त 100 रुपयाला. सुंदर. वा. आणि हे काय, बोर्ड आहे का? नाही सर, हे फ्रेम आहे. हा, फ्रेम वाली पेंटिंग बनवलेली. फ्रेम वाली पेंटिंग बनवलेली आहे. वा, सुंदर. खूपच छान छान आणलंय.
आणि या साईडला तुमच्याकडे नेकपीस वगैरे पण आहे ना, हे फॅब्रिकचं आहे का? हे याच बनवलेलं आहे ते. बनवलेलं आहे. हा. हे भरत कापडचं बनवलेलं आहे. अच्छा. ते हाताने सगळे आणि हे काय आहे? हे धनुष्यबाण. धनुष्यबाण आहे हा? धनुष्यबाण अरे वा. ते. बाण कुठे? आहेत. अच्छा, अच्छा. ओके, हे असा असं लाकडाचा बाण वगैरे. उडणचा हे धनुष्यबाण बाण बनवला. वा ते सुंदर. मारलं की हे कितीला आहे? हे 200 रुपयाचं. 200. 200. अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. खूपच छान छान आहे या ताईंकडे. हे बॉल पेन बनवलेले आहे. हा वा. पेंटिंग. हे कितीला आहे पेन? 100 रुपयाला. 100 रुपये. वा सुंदर सुंदर. तसंच सर हे बोट आहे. हा, ही बोट आहे. हे बांबू पासून बनवलेले आहे. बांबू पासून बोट बनवलेली आहे. बांबू पासून बनवलेले आहे. छान. खुळखुळ आहे लहान मुलांचं. लहान फुलांचं. आणि हे शिट्टी आहे अरे वा. असं बाजूला बांबूची. अरे वा वा, छान आणि छान. हे टी कोस्टर सर. टी कोस्टर्स आहे. देवदार बरोबर लाकडाचं. बरोबर. हे 250 आहे. खूपच छान आहे. की होल्डर आहे आणि आणि इथे हे- शोपीस ठेवले डेकोसाठी. डिअर बनवलेले आहे लाकडाचे. हे आपण जो आदिवासी शेतामध्ये जातो नांगर घेऊन ते बनवलेलं त्याचं आहे. बनवलेलं आहे. आणि इकडे सगळे की होल्डर लावलेले. आणि की होल्डर, वारली पेंटिंग, वारली पेंटिंगचं तर खूपच हे- सुंदर आहे. बोट. बोट वगैरे. आणि हे पण खूप छान बनवलंय. हे डिअर आहे. डिअर बनवलं. हे पॅन स्टँड बनवलेलं आहे तारपावाले. पेन स्टँड बनवलंय. वा, खूपच सुंदर आहे. हे आहेत मोबाईल स्टँड. मोबाईल स्टँड. आपला नंबर सांगा ना ताई. जो नंबर. आपला तोच नंबर आहे का? हो. हा बघा, हा ताईंचा नंबर आहे. जर तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही या नंबर वरती या ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. या असं जूटचं सर टी पोस्टर पण बनवलेलं आहे. अच्छा, हे जूटचं. जूटचं बनवलेलं आहे. आणि हे ते जूटचं आहे ना? हा जूटचं बनवलेलं. सुंदर. 10 नंबर स्टॉल आहे. 10 नंबर स्टॉल वरती इथे आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळते. हे सगळे हँडमेड आहे का? सगळे हँडमेड. आणि कशाची बनलेली आहे? फॅब्रिक पासून. त्याच्यामध्ये आपलं कण कापड वापरलेलं आहे. पैठणी वापरलेली आहे. त्याच्यानंतर कलमकारी कापड आहे. अच्छा इकतचं कापड वापर. अच्छा, म्हणजे फॅब्रिक ज्वेलरी म्हणजे हलकी आहे, लाईट वेट आहे. आणि आजकाल तिचा ट्रेंड आहे. बघा बघा बघा. आणि 50 पासून स्टार्ट आहे आपली. फक्त 50 रुपयापासून. अरे वा, सुंदर आहे. बघा, बरीच व्हरायटी आणली आहे ताईंनी. नक्की या, काहीतरी आपल्याला वेगळं नक्कीच या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्टॉल काहीतरी वेगळं घेऊन आलेले आहेत. ही सगळीची ज्वेलरी आहे, जी फॅब्रिक ज्वेलरी आहे, बीड्स मध्ये ज्वेलरी आहे. ते स्पेशली आपलं ज्या मुकबधीर मुले आहेत त्यांनी बनवलेलं आहे. आणि आमचं लाईव्ह पण आहे. इथं तुम्हाला इयरिंग आणि साडीपिन वगैरे तुम्हाला हव्या त्या कलर मध्ये बनवून पण दिल्या जातात. अच्छा, वा सुंदर. म्हणजे त्यामागे एक नोबल कॉस्ट सुद्धा आहे. वा, खूप छान छान. नक्कीच तुम्हाला सपोर्ट केलं पाहिजे. थँक्यू. खूप छान, थँक्यू. एक गोंगडीचं स्टॉल आहे. आणि ताई, या उशांची काय किंमत आहे? 50चे लोकरीची उशी आहे. लोकरीची उशी आहे. लोकरीची उशी आहे. अच्छा. आणि ज्यांना मान दुखत नाही, पाठ दुखत नाही, हा. हे वॉशेबल आहे. असे गोळा होत नाही, आहे अशा राहतात. अच्छा अच्छा. शॉल आहे, लोकरीची शॉल आहे. लोकरीची शॉल आहे. बघा बघा. घोंगडी आहेत, जेन आहेत. हे हे जेन आहे. हा बघा. ज्यांना पाठीचं मणक्याचा सगळा त्रास कमी होतो. पण यात किडे वगैरे पडतात का? नाही होत. ह्याला रोज वापरायचं. रोज वापरायचं मग नाही पडत. तर मग त्याला उन्हात टाकायचं. एका महिन्यात कधी पण उन्हात टाकलं तर होऊन जात. अच्छा अच्छा, चालेल. ते गरमीत थंड राहतं, थंडीत गरम राहतं. हा बघा बघा. शरीचेच आहे. हे पण लोकरीचे आहे. म्हणजे आपले पाठ दुखणं वगैरे सगळं बरं होतं. पाठीमागे घेतलं तर तुम्ही पाठाची पण दुखणार नाही. सोप्यावर बसताना तुम्ही पाठीमागे घेतले, पाठ दुखणार नाही. पाठ दुखणार नाही. आणि वॉशेबल आहे ते. वॉशेबल होत नाही ते कापसासारखं. अशा राहते तुम्ही. खूप छान. हे बघा, इकडे ना इकडे ताबडतोब बनवून देत आहेत. हे बघा, आणि कशा प्रकारे बनतं ते पण दाखवत आहेत. पावभाजीचं आहे. अच्छा, लाकूड आहे. पोळीचं लाकूड आहे. अच्छा अच्छा. पोळीचं आणि पोळीचं लाकूड वापरतो. अच्छा. हे रवी आहे, अखंड रवी आमच्याकडचे. हा. हे शंकरपाळीचं. अच्छा. हे कापडाचं. अच्छा. हे धूपबत्ती, कपडे अच्छा. बनवायला. हा. हे चीक हटायला. अच्छा. हे पण छोटं लागतं. हे मोठं वालं, हे छोटं वालं. अच्छा. हे चीक हटायला आता आणि हा हा हा, त्यासाठी आहे. ही डबल म्हणजे आता डोश्याला ह्याला ते हे होतं. अच्छा, आंबोळी आणि ढोशाला. अच्छा, हे बघा, असं लाकूड आणलंय आणि त्याला तासून तासून बनवतायत ते. वा, सुंदर. बघा, इथे केवसुनी आहे आणि इथे सगळे झाडू वगैरे बनवलेले आहे. आणि इकडे आयर्नचे आहेत, सगळे लोखंडाचे प्रकार आहेत. बघा, हे पाहू शकता. तर तुम्हाला आयर्न रिलेटेड काही जर ओरिजिनल पाहिजे असेल तर इकडे तुम्ही येऊन घेऊ शकता. लोखंडी वस्तू, तवा, कुल्हड, विळा, सर्व काही तुम्हाला या एकाच प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार. इथे बघू शकता, जात्यावरती आहे ना गावातले महिला जे ओवे वगैरे गात आहेत ते पाहू शकता.
इकडे बघा, इकडे तांबोळीचे हळद कुंकू हे सगळं इकडे मिळेल. आणि इकडे जे बांगड्या सुद्धा आहेत बघा. आणि इकडे मी तुम्हाला मगाशी दाखवलं महिला जे ते ओवे वगैरे घातायत बघा, अशा प्रकारे दळता येते सगळं काय, हे सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. बघा इकडे असे बनवता येते बघा, हे डेकोसाठी सेल्फी वगैरे काढण्यासाठी. इथे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच गावाची आठवण येईल. आणि इकडे बघू शकता ते ग्रामीण भागातले जे नृत्य असतात ते सगळं होत आहे. खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल आहेत इकडे. आणि या साईडला काही स्टॉल लागलेले ते आता आपण कव्हर करतो. मित्रांनो आता आपण हा रो कम्प्लीट केला. आता आपण इकडे पाहूया. इकडे सेल्फी पॉइंट सुद्धा आहे. जे गावाकडची जर आठवण जर तुम्हाला हवी असेल तिथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. खूपच सुंदर असा फोटो येतो. टोपल्या पाहायला मिळतात, बांबू पासून बनवलेल्या टोपल्या आहेत, हे पाहू शकता. आणि काय किंमत आहे ताई या टोपल्यांची? 120 आहे. 120. ही 200 रुपये. 250 रुपये. अच्छा, हे 70 रुपये आहे बघा. एकदम स्वस्त आणि मस्त आहे, एकदम कमी खर्चामध्ये आहे. नक्कीच या. आणि बांबूपासून तयार केलेलं झाडापासून नेवाळे, चपातीला तेल लावायचं. अच्छा, चपातीला तेल लावायचं. पासून तयार केलेलं आहे. अच्छा, हे आहे 15ला, हे आहे 20ला, अरे वा. हे 25ला झाडापासून केलेलं आहे. अच्छा अच्छा, वा, खूपच स्वस्त आणि मस्त आहे बघा. इकडे अमृता आर्ट अँड क्राफ्ट करून हे स्टॉल आहे. तर इकडे ना खूप कलाकृती पाहायला मिळते. इथे वारली प्रिंट वगैरे बनवलेली आहे. हे सगळं तुम्ही हँडमेड केलंय का? अच्छा, हे सगळं हँडमेड केलेलं आहे बघा. गणपतीचा आर्ट आहे बघा. हे सगळं डेकोसाठी खूप छान आहे हे बघा. आणि एक असं क्लेच आहे का? स्टोन आहे, स्टोन पेंटिंग केलेली आहे. वा, खूपच सुंदर केलेलं आहे बघा. आणि इथे वारली प्रिंट आहे. आणि बघा इथे मागे हे सगळे फ्रेम लावलेले आहे. लिप्पन आर्ट, मंगळा आर्ट. वा. आणि काय प्राइस रेंज असते यांची? मिनिमम 500 पासून ते 3000. अच्छा, वा, खूपच सुंदर. महाराजांची जी फ्रेम आहे त्याची काय किंमत आहे ताई? 2000. हँडमेड बॅग्स आहे. अच्छा अच्छा रंगसंगती क्रिएशनचं. अच्छा अच्छा, हे सगळे टॉट बॅग वगैरे पण आहे. हा, आणि सगळे हँड पेंटिंग केलेले आहेत या. मग हे वॉशेबल असतात? वॉशेबल असतात. वा, हे पण वॉशेबलच आहे. अच्छा आणि याच्यात आतमध्ये रबर शीट असल्यामुळे हे अशी जास्त असणार. अच्छा वॉशिंग मशीन मध्ये पण अच्छा अच्छा, तसंच राहणार. स्टिच करतो आणि स्वतः पेंटिंग करतो. स्वतःच बनवता. वा, सुंदर. वा, याची काय किंमत असेल तरी? 120 आहे. 120 आहे. वा, 70. हे पण 70 आहे. सुंदर सुंदर. 20 आहे. हे 120 ला आहे. अच्छा, आणि स्पेशल फॉर वुमेन्स आहेत, सॅनिटरी पॅड साठी वगैरे पाऊच. अरे वा वा, रुमाल आहे. छान आहे, छान. म्हणजे 70 पासून ते 400 पर्यंत आमच्याकडे आहे. बरोबर. आणि आम्ही वर्कशॉप्स वगैरे पण घेतो. अच्छा, मी तुमचे व्हिडिओज बघते. अरे वा, छान छान छान. अरे वा वा, छान. खूप बघा वाटलं. तर नक्की या ताईंना नक्की सपोर्ट करा. कारण आपल्याला बॅग तर भरपूर दिसतात मार्केटमध्ये, पण हँड पेंटिंग केलेले त्यामध्ये कलाकृती आहे. तर नक्की येऊन सपोर्ट करा या ताईंना. वा, हे बघा युनिक बॅग आहे. अशा बॅग तुम्हाला दुसरीकडे कुठे पाहायला नाही मिळणार. हा हा हा, स्लिंग पण करू शकतो इथे लावून. हा, आणि हे बॅक पॅन आणि असंही घेऊ हा जो शकता. बँड आहे ना, ह्याला काढून इथे लावलं तर हे स्लिंग बॅग स्लिंग बॅग होईल. साईड स्लिंग. वा, आणि जर इकडे लावलं तर ही बॅक साईड. बॅक साइड. हा, दोन साइडला घेऊ शकतो. बॅक टाइप बॅकपॅक घेऊ शकतो. हा हा, बरोबर. खूपच छान आहे. हे एकदम वेगळं आहे. याची काय किंमत आहे ताई? 350. 350. वा, आणि रिझनेबल अमाऊंट पण रिझनेबल आहे. हे बघा, एक आणि वॉशेबल आहे. 2 आहे. हा, आणि एवढा प्लेस आहे. आणि हे वॉटरप्रूफ कापड आहे. वॉटरप्रूफ कापड आहे. वा, आणि सुंदर. इथे पुढे एक आहे. छान आहे, छान. आम्ही ऑर्डर वगैरे पण घेतो. आम्ही स्वतः stitch अच्छा, करतो. ऑर्डर सुद्धा घेता. हे बघा, हे ताईंचा नंबर आहे. तर तुम्ही नक्की येऊन या ताईंना ऑर्डर द्या. Thank you. आणि धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. खूप छान जेवण. थँक्यू सो मच. बद्दल माहिती भेटते. अरे वा वा वा, छान छान छान. थँक्यू. मस्त शिल्प केंद्र आहे बघा. मातीचे आहेत ना हे? मिट्टी काय? कहाँ से आए हो? अच्छा, छत्तीसगड वरून आले. आणि काय सुंदर कार्विंग केली आहे बघा. हे बघा, वा, खूपच सुंदर अशी कार्विंग केलेली आणि कलाकृती पाहायला मिळते. आणि हे बघा,
हे अपना पिगी बैंक है, पिगी बैंक बनाया ना, वाह खूपच सुंदर. हा हे बघा सुंदर सुंदर अशा वस्तू आहे ना. आणि हे बघा दिवे आहे ना, हे दिवे सुंदर सुंदर वस्तू आहे बघा. हे वास पण आणले कुंड्या टाइप मध्ये आणि खूप एकदम छान केलंय. म्हणजे कार्विंग तर अतिशय एक नंबर केलंय. आणि बघा तारपा वाजवताना सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. सुंदर. ब्राउन राईस आहे ना, ब्राउन राईस आहे, ब्राउन पोहे आहे, कुडो मिलेट्स आहे, सगळं मिलेट्स आहे. कोसरा हे सगळं फेमस मिलेट्स आहे. कोसरा आणि कुडो हे सगळं सुद्धा या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतं. आणि काय किंमत आहे यांची? आणि ही जे कुकीज आहे त्या रागीच्या कुकीज आहे. आणि हा कितीला आहे? 100 रुपीज. महुआ, अच्छा महुए का लड्डू है. अच्छा और ये शुगर रहता है इसमें? हल्का शुगर रहता है ना इसमें. ये हॉर्स ग्राम आहे हे बघा. आणि सर्व हेल्दी आणलेलं आहे या दादांनी. हा काय हळद सुद्धा आणली आहे. हे काय का हल्दी आहे? कोणसे गाव काय? देसी हल्दी आहे. अच्छा पाहायला मिळतात विविध प्रकारचे टी शर्ट्स वगैरे लहान मुलांचे. पंचगव्याचे वस्तू पाहायला मिळतात इथे. टू गिव्ह गाईचं तूप आहे. हा बासमती हक्साडीचा तांदूळ आहे, तो आपला 90 रुपये किलोचा आहे. 90 रुपये किलो. अच्छा. त्यानंतर एक इंद्रायणी तांदूळ आहे माझ्याकडे, दुसरा क्वालिटीचा आहे. हा चिकट आणि मऊवाला हा 80 रुपये किलोचा आहे. किलोची बॅग आहे माझ्याकडे, 5 किलो पण आहे. त्याच्यानंतर आंबे मोड तांदूळ आहे, हा सुद्धा हक्साडीचा आहे. अच्छा. आणि तो 120 रुपये किलोचा आहे. अच्छा. त्याच्यानंतर एक दुसरी एक व्हरायटी आहे माझ्याकडे, कोलम. कोलम वाडा कोलम म्हणून तांदूळ वाडा आहे. कोलम, पण हा विदाउट पॉलिश आहे. याची सुद्धा 1 किलोची 5 किलोची बॅग आहे माझ्याकडे. 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. आणि जर तुम्ही ऑनलाईन वगैरे पाठवता का? ऑनलाईन पण पाठवते, होम डिलिव्हरी. तुमचा नंबर सांगाल? माझा नंबर आहे, माझं नाव आहे नंदा शेलार. माझा मोबाईल नंबर आहे 9421432800. हे बघा इकडे मॅट वगैरे हे सगळं पाहायला मिळतं. डोग मॅट, टेबल मॅट हे सगळं आहे या ताईंकडे. आणि काय किंमत आहे ताई यांची? घेण्याची प्राइस आहे अच्छा 250 पासून स्टार्ट आहे. 500. अच्छा. 2000. आणि कशाचे बनलेले ते डोग मॅट? काठ्यापासून. काथ्यापासून बनलेले. अच्छा 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 अच्छा. किसी पासून, नारळाची किस असते त्यापासून बनवलंय. वा उत्कृष्ट. आपण कुठून आलात? लातूर. अरे वा सुंदर. हे काय आहे दादा? गुळ आहे, निरेपासून तयार केलं. गुळ आहे. अच्छा अच्छा. म्हणजे हे गुळ आहे, ऑर्गॅनिक गुळ आहे. ऑर्गॅनिक गुळ आहे. अच्छा. आणि काय प्राइस आहे याची? प्राइस काय किंमत आहे? अर्धा किलो 500 रुपये. अर्धा किलो 500 रुपयाचं आहे. इकडे येऊया. इकडे काय लातूरची सुप्रसिद्ध डाळ आहेत. हे डाळी सुद्धा घेऊन आलेल्या आहेत. कोणकोणत्या प्रकारची डाळ आहे आणि काय किमती आहे? डाळ 180 किलो, डाळ 60 रुपये किलो, हरभरा डाळ 60 रुपये किलो, मूग ते 70 रुपये किलो आणि मटकी 80 रुपये. अच्छा. अशा प्रकारे सगळे डाळ घेऊन आलेले आहेत. या डाळीमध्ये आणि आपल्या डाळीमध्ये काय फरक आहे? म्हणजे हे ऑर्गॅनिक आहे का? ऑर्गॅनिक पॉलिश केलेलं नाही. अच्छा. डाळी बनवलेल्या आहेत. हे पॉलिश केलेले नाहीये, म्हणजे आपले गावगान डाळी आहेत. वा सुंदर. आणि आपण ऑनलाईन सुद्धा करता का? आपला नंबर कुठे आहे का? हाच नंबर आहे. हे बघा हा नंबर आहे. लातूरहून आलेला. जर तुम्हाला जर काही ऑनलाईन जर हवं असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मशरूम आहे. अच्छा मशरूम घेऊन आला तुम्ही. आणि हे कसं देता तुम्ही? अच्छा 2 ते 3 दिवसात मशरूम बाहेर येणार यातून. आणि हे ड्राय वाले हे ड्राय मशरूम आहे. आणि हा कितीला? 70 रुपयाला. वा हे बघा वेट वगैरे लिहिलेलं आहे बघा. ड्राय मध्ये प्रोटीन चांगलं आहे. ड्राय मध्ये प्रोटीन चांगलं असतं. 70 ते 80% तसंच बनवायचं जसं भाजी बनवतो तसं. भाजी तुम्ही प्रोटीन हे ड्राय कोमट पाण्यात 15 मिनिटं भिजत टाकायची. हा. त्यानंतर तुम्ही काळी भाजी मटनची कशी भाजी हा बनवता तसं या बनवून. प्रकारे भाजी बनवायची. अच्छा. आणि उकळीमध्ये भिजवलेले मशरूम दाबून असे सोडून द्यायचे, म्हणजे त्याचा पाण्याचा निचरा करून उकळीत टाकायचे. अच्छा ओके ओके गॉट इट. त्या मटन मध्ये आहे ना जे 40% प्रोटीन मिळतात, 50% तर कधीच आपल्याला भेटू शकत नाही. पण आमच्याकडे जे ऑयस्टर मशरूम आहे त्यामध्ये आपल्याला 70% प्रोटीन मिळतात. अच्छा वा. आणि हे ऑनलाईन सुद्धा तुम्ही विकता का? हो ऑनलाईन. म्हणजे आता आम्ही युट्यूबला तर व्हिडिओ टाकायला सुरुवात अच्छा. आपला नंबर सांगू शकाल का? 93 38 83 79. हे रोस्टेड मखाना आहेत या ताईंकडे. आणि मखाना पण खूप हेल्दी असतात. बरोबर. गायच्या तुपामध्ये त्याला फ्लेवरिंग. अच्छा. त्याची काय किंमत आहे? 200 रुपये. हे पॅकेट कसं? 250.
सुंदर मखानाचं पॅकेट. अच्छा, हे बघा सीड्स पण आहे या ताईंकडे. कोणकोणत्या प्रकारचे सीड्स आहे आपल्याकडे? मिक्स आहे, प्रो मिक्स म्हणजे वॉटरमेलन, पंपकिन. अच्छा, 7 सीड्स आहेत का? हे बघा सगळ्या सीडचं मिक्स आहे. हे पण खूप हेल्दी वस्तू घेऊन आलात तुम्ही सगळ्या. आणि इकडे आहे ना मानदेशी गावातली फेमस अशी गुळपट्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा हे गुळपट्टी आहे ही सगळ्या प्रकारची. 100 रुपये पाव आहे मिक्स. लोणची आहेत बघा, विविध प्रकारची लोणची आहेत. हे गाईच्या शेणापासून बनवलेली उत्पादन आहे. आपल्याला सुवर्णदीप पाहायला मिळतोय. हे बघा सुवर्णदीप आहे. आणि काय किंमत आहे याची? 1,500. इकडे या दादांकडे ग्राउंडनट, सनफ्लावर सगळं ऑइल आहे. अच्छा, जॅगरी आहे, जॅगरी. हे बघा गुळ आहे. काय किंमत आहे? 130. ऊस आवळ्याच्या उत्पादनापासून बनवलेले प्रोडक्ट आहे इथे. इकडे खवट बर्फी आहे बघा, खवटापासून बनवलेली बर्फी आहे. आणि हा दादा टेस्ट करतोय. कैसा है? टेस्ट करके बताओ. अच्छा है, खवट पासून. आणि याची काय किंमत आहे? 150 रुपये. हे हाताने बनवता का? हे तुम्ही बनवलेले आहेत का सगळं? अच्छा, हे बघा सगळं हाताने बनवलेलं आहे बघा. हे बघा हे सुद्धा आहे. तबला पण आहे. आणि याची काय किंमत असेल? तबला आणि बाया 5,000. अच्छा 5,000 आहे. सुंदर सुंदर आहे बघा. वा, कोल्हापुरी चप्पल वगैरे. कोल्हापुरी आहे ना? कोल्हापुरी चप्पल आहे. काय किंमत असेल स्टार्टिंग? 600, लेडीज 600 पासून होते. आमचे होम केअर प्रोडक्टची रेंज आहे. आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि आमचं प्रोडक्टची स्पेशालिटी म्हणजे सगळे जे काही क्लीनर्स आहेत ते नॉन सिंथेटिक केमिकल्स अच्छा, केलेले आहेत. ओके ओके ओके. हँड वॉशचे प्रकार आहेत. त्याच्यात 3 वेगवेगळे फ्रेग्रन्सेस आहेत. नीम, ॲक्वा आणि लेमन. अच्छा, फर्निचर आणि ग्लास क्लीनर आहे. नॉन पोरस सर्फेसेस जे काही असतात त्याचं क्लीनर आहे. आम्ही नॉन टॉक्सिक आहोत, पॅराबेन सल्फेट फ्री आहोत, जे बाकीचे शक्यतो नसतात आमच्या लाईन मध्ये. आम्ही किड्स आणि पेट फ्रेंडली आहोत. अच्छा, स्कॅन करून अधिक माहिती घेऊ शकता याबद्दल. आहे बघा, बाय 1 गेट 1 फ्री सुद्धा आहे का? येस. आता डिझायनर बांधणीची साडी आहे इकडे. कच्छवरनं आलेले जे गुजरातचं कलेक्शन आहे इथे. या साईडला गर्दी झालेली आहे. आणि इकडे पुण्याचे आहेत. हे बघा पुण्याचे तोरण आणि खणापासून बनवलेले वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. हे कसं आहे लहान मुलांचं? 350 पासून स्टार्ट आहे. काय नेल पेंटिंग आहे काय? हा, नेल आर्टचं आहे बघा. सुंदर. ये लिपन आर्ट है. ये लिपन आर्ट है. अच्छा, इसमें मिरर वर्क किया है. मिरर वर्क किया हुआ है. अच्छा, और इसका क्या प्राइस होगा? ये है 12,000. कच्छ. हाँ, कच्छ से आए हो, वाह सुंदर. कच्छ का ही फेमस है ना ये लिपन आर्ट? हाँ, कच्छ का वो पहले ट्रेडिशनली हमारे कच्छ में पहले वो हट में बनाए जाते हैं. अच्छा, वो पूरा वॉल डेकोरेशन हट में पूरा वॉल डेकोर किया जाता है. अच्छा, पर अभी हम लोगों ने ये एज अ फ्रेम इंट्रोड्यूस किया है. आता ताईंचा नंबर आहे, जर तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही या नंबर वरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. इकडे सुद्धा हँडक्राफ्टेड आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळते. इयरिंग्स आहेत विविध प्रकारचे. आणि कशाचे बनलेले ताई आहे? मटेरियल पेपर पासून बनवलेले. हो, वा. आणि किंमत पण खूप रिझनेबल आहे. 200 रुपये, 150, 100 रुपये आहे. आणि लाईट वेट आहे. महत्वाचं म्हणजे आजकाल म्हणजे बघून असं वाटतं की टिकेल नाही. पण प्रोडक्ट. वा, आणि तुम्ही प्रेझेंटेशन पण खूप छान केलंय. वा, खूपच छान. थँक्यू ताई. कॅनव्हास पेंटिंग आहे? पेंटिंग सेट. अच्छा, आता हे ऍक्च्युअली आम्ही रिप्लेट केलं होतं. वा, खूपच सुंदर बनवलंय. आता आम्ही ते कॅनव्हासवर प्रिंट करून घेतलंय. ऑलरेडी तिचं ते गेलेलं आहे मोठं. अच्छा अच्छा, हे सगळं कॅनव्हास वरती केलेलं आहे. कॅनव्हास आहे. ऍक्रेलिक आणि कॅनव्हास वरती केलेलं आहे. फ्रेम्स वगैरे सुंदर आहे. मॅग्नेट्स आहेत. मॅग्नेट्स आहे, फ्रीज मॅग्नेट. अफोर्डेबल आहेत सगळ्या रेंज मध्ये. ऍक्च्युअली थोडंसं म्हणजे ते बॅलन्स करणं कठीण आहे. म्हणजे हँड पेंटेड आणि तुमचं ते कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे. बरोबर. आम्ही ते 149 च्या रेंजला ठेवलेत सगळं. हा, ते तरी खूप स्वस्त ठेवले. हँड पेंटिंगचे खूप महाग असतात. बरोबर. मी पाहिलं ते हँड पेंटिंगच्या खूप महाग विकतात. आणि लोक डिकूपेज वगैरे करतात. तसं नाही, ते सगळं हाताने केलेलं आहे. लिटरली एकूण एक ब्रशने केलेलं आहे. बरोबर. आणि युनिक पण आहे. नॉर्मली मार्केटमध्ये मिळतात ते नाहीयेत, काहीतरी वेगळं आहे बघा.
ऑलरेडी गेलेल्या कस्टमाइज सुद्धा करून देता ना तुम्ही? अच्छा. बऱ्याचशा पेंटिंग्स गेलेल्या आहेत सगळ्या अच्छा याच्यातल्या. अच्छा वा. काही रेप्लिकेट केलेले आहेत. आणि हा बघा हा नंबर आहे दादांचा, नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला काय हवं असेल तर. आणि खूप रिझनेबल प्राइस मध्ये पावडर आहे आणि खाडसरीची साखर आहे. ह्याची काय किंमत आहे ह्याची? ही 80 रुपये किलो. ही अनप्रोसेस असते ना? अनप्रोसेस आहे बरोबर, म्हणजे हेल्दी आहे. म्हणजे आपला याच्यापासून बनवली जाते, शुगर केन ऊसापासून. केमिकल फ्री आहे. केमिकल फ्री आहे बघा, सुंदरच आहे बघा. वडी आहे क्यूब मध्ये आहे. क्यूब मध्ये आहे, गुळ आणलेले. कोणत्या गावून आलात आहे आपण? सातारा. साताऱ्याहून आलात. वा सुंदर. हा नंबर आहे या ताईंचा. थँक्यू ताई. इकडे आपल्याला मसाले पाहायला मिळते, गावाकडची पारंपरिक चव. प्रोटीन बार आहे. अच्छा, काय किंमत आहे याची? 250 रुपये. वा सुंदर. आपल्याला स्नॅक्स वगैरे पण पाहायला मिळतात. नाचणीची बिस्किट हे सगळं आणलेले, मिलेटचे बिस्किट आणले. अच्छा जॅगरी आहे, म्हणजे शुगर नाहीये. वा. आणि काय किंमत आहे यांची? 100 रुपये. नाचणी लाडू आणले बघा, नाचणी लाडू आहे. काय आवाज याचा असा येतो का? हाच आवाज आहे ना? अच्छा, बॅम्बू पासून बनवलंय का? हे सगळं बांबू पासून बनवलेलं आहे, पाहू शकता. हे बघा खेळणी आहेत, बाटुकलीची खेळणी सुद्धा आहे. आणि हे काय? अच्छा अच्छा, चिमणीचं घर आहे. ओके ओके, गॉट इट गॉट इट. सुंदर. आणि हे कशी आहे ही बाटली? थर्मास आहे हा? 699. मला वाटलं बॉटल आहे, पण हे थर्मास आहे ऍक्च्युली. वा. बाहेरून बॅम्बू आहे ना? आतून हे थर्मास आहे. सुंदर. कमी प्राइस आहे. नॅचरल नॅचरल आहे बरोबर. वा. आणि लाकडी घोडागाडी पण आणलेलं आहे. आणि हे लाईफ टाइम झालं ना. बरोबर, नेचर आहे. गरम पाणी गरम, गार पाणी गार. त्याच्यापेक्षा ह्या आपल्या वुडनच्या स्ट्रॉ आहेत. सगळं वुडनचं घेऊन आला, इको फ्रेंडली आहेत सगळं. फ्रेंडली आहेत. पर्यावरण पूरक. बरोबर. ओपन होतात. अरे वा, छान छान आहे. असं सेट आहे सगळं. हा सेट आहे असं. अच्छा, छोट्या छोट्या त्याच्यामध्ये. वा. हे स्पॅरो नेक आहे. अच्छा, आता चिमण्या सर नामशेश्वरच्या मार्गावरती आहेत. हा. फक्त 20% चिमण्या राहिल्यात. बरोबर किमान आहे त्या तरी चिमण्या वाचाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये चिमणा चिमणी येऊन राहतात, गवत आणून टाकतात, घरटं बनवतात आणि अंडी पण घालतात. अच्छा, जे नक्कीच चिमण्यांची संख्या वाढायला सर याच्यामुळे मदत होईल. वा वा. हा खरंच. आणि तुमचा यामध्ये नोबल कॉस्ट पण आहे, चांगला कॉस्ट आहे. तर कोणालाही काही आवडलं असेल आणि कोणाला जर यायला जमत नसेल या प्रदर्शनामध्ये, तर या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि ताईंना ऑर्डर द्या. हा वुडनचा घोडा आहे. त्याची किंमत आहे 3,500 रुपये. त्याची कॅपॅसिटी आहे 100 किलोग्रॅम. अच्छा, किलोग्रॅम पर्यंत बाळ हा तेच मी पाहिलं. तुमचं वजन याने कॅरी केलंय, म्हणजे माझं वजन आता जवळपास मला वाटतं 70 किलो हा. वा. तर हे आरामात पेलते बघा. हा खूपच सुंदर. तांब्याचं आहे नाही? तांब्यापासून बनवलेलं आहे बघा. खोबऱ्याचे पेढे आहेत नाही? अच्छा, वा. खोबऱ्याचे पेढे पाहायला मिळाले आपल्याला इथे. आणि इथे बघा हे गावातून फळं आणलेली आहेत, मानदेशी फूड्स. आपण कोणत्या गावाहून आणले? कोणत्या गावाच्या? पंढरपूर. पंढरपूरचे चिकू वगैरे तिथं आणले, बोरं आणले, चिकू आणले, अननस आणले, केळी आहेत, सर्व काय आणलेले आहे. आणि बघा मोठे मोठे बोरं सुद्धा आणलेले आहेत, बरेच काही आहे. तर तुम्हाला इथे गावची फळं वगैरे सुद्धा पाहायला मिळणार. साधारण इथं कांदे, भाजी वगैरे ते सर्व सुद्धा घेऊन आले. किती बसतील हे? 2 बसतील. 2 बसतील. टाकायला लागेल 3. ती घेतली तर 4 बसतील ते. अच्छा, हे घेतले तर 400 रुपयामध्ये किती रुपये? 4 बसतील. थोडस क्वांटिटी वाटत, म्हणजे वजन वाटतं थोडं. किती रुपये तुम्ही सांगितलं? कोणतं पण घ्या 400 रुपये. 400 रुपये किलो आहे. अच्छा, हे 4 बसतील, हे 2 बसतील. अच्छा, हे 2 आणि 1 टाकलं. हे गावाहून आणले तुम्ही? पूर्ण गावावरून. अच्छा, ऑर्गॅनिक आहे, प्युअर ऑर्गॅनिक. प्युअर ऑर्गॅनिक आहे. 100 रुपये. अच्छा, हे बघा चिक्कू वगैरे आहे. आणि इथे बघा चिंच वगैरे बरंच काय आणलेलं आहे या ताईंनी. काय कंदी पेढे आहे का? साताऱ्याचे कंदी पेढे कसे ते? $20 आहे का? 150 रुपये पाव आहे. शेणी आहेत ना? शेणी येतात. बघा बघा बघा, सेंद्रिय खतापासून बनवलेले वस्तू आहेत बघा. गिर गाईचं तूप आहे. त्याची काय आहे, कसं आहे? 3,000 रुपये किलो आहे. 3,000 रुपये किलो आहे. बघा जॅकफ्रूटची बर्फी आहे ही बघा. जॅकफ्रूटची बर्फी पण आणलेली आहे बघा.
तुमच्याकडे काय आहे? चिगवटे आहे का? हा. चिगवटे आहेत बघा, विविध प्रकार, आणि यामध्ये प्रकार सुद्धा आहेत ना. हे कोणतं आहे? हे गव्हापासून बनवले गव्हाची गोड चिरोटे आहे अच्छा आणि गव्हाची मेथी फ्लेवर आहे अच्छा मेथी आणि हे मैद्याचे गोड चिरोटे आहे, अच्छा. मैद्याची मेथी. अच्छा, मैदा आणि गहू दोन्ही उपलब्ध आहे. जे ज्यांना हेल्दी हवे त्यांनी गव्हाकडे वळावली. चकली कशाची? भाजणी चकली, मल्टीग्रेन आहे. चिरोटे गोड घ्या, तिखट घ्या, 130 रुपये पॅकेट आहे अच्छा आणि मैद्याची 110 ला आहे. अच्छा, मिलेटचं आहे. खव्यापासून केले हवा बिस्किट आहे. आणि नाचणी अच्छा, नाचणी, रागी, कुठे मेथकूट आहे बघा. शेंगदाणा चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला अच्छा अच्छा हे जवसचे लाडू आहेत, जवस. नाचणीचे, मेथी, अळीव. अच्छा, अळीवचे लाडू आहे. हे हेल्दी आहे ना खूप. हो हो, खूप हेल्दी असतात. शेंगदाण्याचे लाडू सुद्धा आहे तुम्ही, आणि फणसाचे पण आणलेले आहेत. तुम्ही कोकणातले आहात का? हे काय हळद आणली तुम्ही? कोणत्या गावची आहे? वाई वाई. हा हा. आणि स्ट्रॉबेरी कितीला? 80 रुपये. वा, हे कुठली आहे? महाबळेश्वरची. अच्छा. हा. आणि हे पण हळदच आहे ना, वाळीची हळद आणली. हा, अशी ही तयार होते बघा. द्राक्ष सुद्धा आलेले आहेत. हे बघा, इकडे मध पाहायला मिळतंय, तुळशीचा, जांभळाचा आणि फुलांचे मध आहे. याची काय किंमत आहे? काय किंमत आहे? हा जो पेस्ट आहे हा मल्टीफ्लोरल आहे, हा 330 रुपयाला आहे. हा तुळशीचा मध आहे जो 470 रुपयाला हाफ केजी आहे. आणि अच्छा. हा जांभळाचा मध आहे 450 ला आहे. अच्छा. एक तुळशीचा मध आणि जांभळाचा मध आहे, हा फार रेअर असतो, वर्षभरातून एकदाच येतो. बरोबर. आपल्याकडे हनी गुलकंद पण आहे स्पेशल, जो हनी मधला गुलकंद, हा जे गावठी गुलाब असतो त्याच्या पाकळ्यांपासून बनलेला असतो. अच्छा, ऑर्गॅनिक सोप्स आहेत, ऑर्गॅनिक सोप आहे. चॉकलेट्स आहेत, चॉकलेट, गुलकंद चॉकलेट आहे. आणि हनी चॉकलेट येतात. वा. याच साईडला इथे स्टेज आहे, आणि इथे आहे ना खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे. काही काही लागले आहेत, काही लागतायत. आज पहिलाच दिवस आहे. तर मित्रांनो, इकडे आहे ना, इकडे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले आहे बघा, ऊसाचा रस वगैरे. आणि इकडे जर तुम्ही आलात ना, बघा इकडे पान आहे बघा, विविध प्रकारची पानं आहेत. ते निंबू सरबत आहे, पाणीपुरी आहे. हे पूर्ण खाद्यपदार्थाचं स्टॉल आहे. तुम्ही बसून असं जेवू शकता. बसण्यासाठी पण सुविधा केली आहे. सेम महालक्ष्मी सरसला असतं ना, तशा प्रकारचं इथे पूर्ण केलेलं आहे, बघू शकता. मला खाद्यपदार्थांचा स्वाद घ्यायचा असेल ना, तर तुम्ही सायंकाळीच्या वेळी या, त्यामुळे तेव्हा हे सर्व रेडी होईल. आता जे ते सगळे स्टॉल रेडी झालेले आहेत, फक्त खाद्यपदार्थांचं आहे ते आता तयारी चालू आहे त्यांची. चिकन आहे, सुक्का चिकन वगैरे आहे ना, हे मटक्यातलं बॉईल चिकन आहे बघा, हे गावरान चिकन आहे. वा. आणि कसं देता तुम्ही? ही आपली थाळी आहे, हा, फ्राय वेगळा, रस्सा वेगळा, 2 भाकरी, इंद्रायणी राईस. अच्छा. गावरांची 350 ला आहे आणि बॉयलरची 300 रुपये. 300. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या प्रदर्शनामध्ये आवर्जून भेट द्या, कारण ग्रामीण महिला वेगवेगळे उत्पादनं घेऊन आले, त्यांना नक्कीच हा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर नक्कीच त्यांना सपोर्ट करा. आणि असे प्रदर्शन आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत नाही, तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या. चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.